सितंबर में रिटायरमेंट का एप्लीकेशन लिखने के लिए शायद वो आरएसएस मुख्यालय गए थे। मेरी जो जानकारी है 10-11 साल में कभी मोदी जी गए नहीं। मोदी जी गए हैं वो बताने के गए हैं मोहन राव भागवत जी से कि टाटा बाय बाय मैं जा रहा हूं। अब देखिए दो बातें हैं आरएसएस की जो मेरे समझ में आई है। एक तो मोहन राव भागवत यानी सरसंघ चालक और पूरा संघ परिवार देश के नेतृत्व में बदलाव चाहता है। अब मोदी जी का समय खत्म हो गया है और देश में बदलाव चाहता है और बीजेपी का राष्ट्रीय अध्यक्ष भी अपने मर्जी से चुनना चाहता है, तो इसलिए मोदी जी वहां गए थे। मोदी जी जा रहे हैं। सर कल राष्ट्रपति का भाषण हुआ था, आप किस तरीके से देखते हैं? ये मराठी मानुस का भाषण था या बीजेपी को सपोर्ट? लोकसभा चुनाव से पहले हिंदुत्व वाली भाषा कर रहे थे, विधानसभा चुनाव में भी हिंदुत्व की भाषा ही की, अब अचानक मराठी मानुस की भाषा की है। लेकिन मराठी मानुस की जो संगठना भारतीय जनता पार्टी ने शिवसेना को जो तोड़ दिया है, वो अगर आप देखें तो राज ठाकरे जी की राजनीति जो है वो भारतीय जनता पार्टी को समर्थन देने वाली है। मराठी मानुस हमेशा शिवसेना के साथ रहा, आप उनको ही तोड़ना चाहते हैं और तोड़ने वाले भारतीय जनता पार्टी है, तो जो बीजेपी के साथ रहेगा वो मराठी मानुस का दुश्मन रहेगा। थैंक यू। नरेंद्र मोदी आणि भागवत यांची भेट झाली, काय संकेत आहेत या भेटीतले? संकेत स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते आहे ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये, कोणत्याही मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती। त्याच्यामुळे सरसंघ चालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपला वेळ आलेली आहे, सप्टेंबर महिना येतो आहे, तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल। दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते। ज्या अर्थी 10-11 वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही, इतक्या वर्षात गेले नाहीत। नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही 400 पार करण्यासाठी अशी भाषा आहे। जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते। हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे। पण राऊतसाहेब, नरेंद्र मोदी हे स्वतःला ईश्वराचा अंश समजतात, म्हणजे ईश्वरानं साक्षात त्यांना सत्कार्य करायला भूतलावर पाठवलंय असंही त्यांचं म्हणणं होतं आणि ईश्वराला कधी निवृत्ती नसते। रामकृष्ण हे आले गेले, ईश्वर आहेत ना, ईश्वराचाही मृत्यू झाला, राम गेले, कृष्णही एका बाणानं पारध्याच्या हे लोक सोडून गेले। प्रत्येकाला आपली सत्ता सोडावी लागली, देव असो किंवा मनुष्य असो। ते विष्णूचे अवतार आहेत, ते नॉन बायोलॉजिकल आहेत, हे जरी खरं असलं तरी हिंदुस्थान हा देश नॉन बायोलॉजिकल नाही। हिंदुस्थानची 140 कोटी जनता ठरवते। तुम्ही त्यांना किती मूर्ख बनवायचा प्रयत्न केला तरी तुम्ही जे एक धोरण स्वतःसाठी तयार केलेलं आहे आपल्या सहकाऱ्यांसाठी 75व्या वर्षी निवृत्त व्हावं लागेल आणि तुम्हाला केदारनाथच्या गुफेत जावं लागेल। फकीर आदमी है, झोला लेकर आया था, अब झोला भरकर जाएंगे।